लोकसभा झाल्यानंतर आमच्याकडेच यावं लागतं. अहो आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी राजकारणात आलोय? अहो आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी राजकारणात आलोय? काय आम्हाला नुसतं इथं भाषण करायचे? आम्हाला नाही जायचं पुढं. तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय 1 रुपयाच्या चेकवर सुद्धा सही करता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. हो पाणी पाठवून द्यामध्ये अजितदादांच्या धरणातून नाही, खरं पाणी तिथं पाहिजे. अहो दादा झालं ना आता 8-10 महिने. लोक कंटाळली राव. लोकांचा तुमच्यावर कसा विश्वास असेल? तुम्ही स्वतःला दादा म्हणता. अहो पण ईडीला घाबरून, सीबीआयला घाबरून, दिल्लीला घाबरून आणि दिल्ली समोर झुकणारे हे कधी दादा असतात का हो? त्या मलिदा गँगचं तुम्ही ऐकता? मग कोणाचं ऐकता? साहेबांचा. तुम्ही तुमच्या मनाचं ऐकता का नाही ऐकत? त्यामुळे या मलिदा गँगला आपल्याला उत्तर द्यायचं का नाही या लोकसभा इलेक्शनच्या माध्यमातून? अहो काय झालं माहितीये का, दादा जिथं कुठं भाषण करायला जातात ना, आता दादा म्हणलं तुम्हाला कदाचित जरा वाटत असेल कुठल्या दादाबद्दल मी बोलतोय. मी अजित दादा बरोबर. कारण का अजित दादा जेव्हा पवार साहेबांबरोबर होते आणि नुसतं लोकांनी म्हणलं दादा तर लोकांना कळायचं अजित दादा. पण पवार साहेबांची साथ सोडल्यानंतर लोक पण आता विचलित झाले की कुठले दादा, अशी दादांची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो प्रत्येक भाषणामध्ये अजित दादांना काय सांगावं लागतं? अहो आम्ही साहेबांची साथ कशी सोडली, साहेबांची साथ कशी सोडली. अहो दादा झालं ना आता 8-10 महिने. लोक कंटाळली राव. लोकांचा तुमच्यावर कसा विश्वास असेल? तुम्ही स्वतःला दादा म्हणता. अहो पण ईडीला घाबरून, सीबीआयला घाबरून, दिल्लीला घाबरून आणि दिल्ली समोर झुकणारे हे कधी दादा असतात का हो? दादा असतात ते? अरे मग दादा तुम्ही दादा कसे राहिला? दादा जेव्हा तुम्ही पवार साहेबांबरोबर, सामान्य जनता बरोबर आणि पुरोगामी विचाराबरोबर होता तेव्हा तुम्ही खरे दादा होता आणि ते दादा आम्हाला आवडायचे. पण आत्ताचे बदललेले दादा आम्हाला पटत नाही आणि आवडतही नाही. त्यामुळे तुम्ही जी भूमिका बदलली, प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही खोटं बोलताय. आमच्या या बैठका झाल्या, त्या बैठका झाल्या, याव झालं त्याव झालं. हे तुम्हाला पटतंय का हो? तुम्हाला पटतंय का दादा काय म्हणतात ते? अहो मला तर कळलं की इथं येऊन दादागिरी करतात. इथे येऊन काय म्हणतात? पाणी सोडणार नाही, लाईट देणार नाही, हेच करतो तेच करतो, माझ्याकडे चावी आहे तिजोरीच्या, असं बोलले का नाही बोलले? अहो दादा तुमच्या तिजोरीची जी चावी आहे ना तुमच्याकडे, ती खोटी चावी आहे, खोटी. कारण तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय 1 रुपयाच्या चेकवर सुद्धा सही करता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. अहो आमच्या बरोबर, लोकांबरोबर, साहेबांबरोबर तुम्ही होता. अरे 1 10-10 20-20 हजाराची सभा तुम्ही गाजवायचा. तुमचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असा आम्ही समजायचो. एखादी पत्रकार परिषद असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त तुमच्याकडे माईक असायचं. भाषण करत असताना तिथं तुम्ही शेवटचं भाषण करत होता. आता काय परिस्थिती आहे दादा तुमची? ही भाजपने केलेली परिस्थिती आहे. तुम्ही जेव्हा लोकांचा विचार करत नाही, कार्यकर्त्याचा विचार करत नाही, तेव्हा एका नेत्याची जी परिस्थिती होती ना, ती तुमची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो साताऱ्याच्या सभेमध्ये काय म्हणत होते सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत? जेव्हा इलेक्शन येतं, जेव्हा नेत्याला वाटतं तेव्हा कार्यकर्त्याकडे जायचं असतं. म्हणजे 4.5 वर्ष मलिदा गँग सांभाळायची, लाभार्थी सांभाळायचे, नेते सांभाळायचे, कार्यकर्त्याकडे, सामान्य लोकांकडे बघायचं नाही. आणि जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा मात्र तुम्हाला तिथं कार्यकर्ते लागतात. इथं असणारे सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मी विचारतो, काय हीच परिस्थिती आहे ना? नाही, इलेक्शन आलं तरच आपल्याला आठवलं जातं. आणि मग अशा पद्धतीने दादा जर बोलत असेल तर नेत्याला जेव्हा लागतं तेव्हाच कार्यकर्त्याकडे जायचं असतं. पण पवार साहेबांचं मत आहे आधी लोक, आधी कार्यकर्ते, मग नेते. हे आपले आदरणीय पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांचा विचार आहे. अहो जानकर साहेबांना तिथून कुठून, परभणीतून त्यांनी तिथं उभं केलं. तिथं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाहीत. तिथं काय परिस्थिती आहे तिथं असणाऱ्या लोकांची तुम्ही चर्चा करा. पण युतीचा धर्म पाळण्यासाठी 2 दिवस झालं जानकर साहेब या परिसरामध्ये फिरत आहेत. जानकर साहेबांची सभा अजितदादांच्या पक्षाला दौंडला लावली, त्यानंतर इंदापूरला लावली होती, बारामतीला लावली होती. सर्व सभा जानकर साहेबांना न विचारता कॅन्सल केल्या. त्यांना सांगितलं तुम्ही आलात, जावा एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि मग तिथून तुम्ही गेलं तरी चालेल. पण जानकर साहेबांनी युतीचा धर्म पाळत असताना बारामतीमध्ये एक सभा चालली होती अजितदादांची, त्या सभेमध्ये ते न बोलावता गेले. कारण शेवटी कुठं ना कुठं तरी युतीमध्ये आपण असो तर पाठिंबा द्यावा लागतो. तिथं ते गेले, पोस्टरवर फोटो नाही,
त्या ठिकाणी त्यांना दादांच्या बरोबर बोलून सुद्धा दिलं नाही. दादांचं भाषण झालं की दादा तिथून निघून गेले. म्हणजे जे एवढ्या मोठ्या नेत्यांना सन्मानाने जर वागवत नसतील तर ते सामान्य लोकांना कसे वागवतील? अहो, मला तर इथं आल्यानंतर एक पोस्टर मिळालं, हे नवीन पोस्टर, ह्याच्यातून भरणे मामांचा फोटोच गायब आहे. का मला माहित नाही. दादांना कुणी कानात काय सांगितलं का काय मला माहित नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्याच नेत्याला जो आज तुमच्या बरोबर लढतोय त्याचा अपमान जर तुम्ही या पत्रिकेच्या माध्यमातून करत असाल तर त्या भरणे मामांचे कार्यकर्ते काय तुमचा प्रचार करणार आहेत का? अहो, तुम्हाला अजून एक सांगतो, मोदी साहेबांचा फोटो बारामतीमध्ये कुठेच दिसत नाही. मग मी खडकवासल्याला प्रचारासाठी गेलो, तिथं मोदी साहेब दिसतात. अरे, मला तर काही कळलंच नाही. इथं तर म्हणताय मोदी साहेबांचा एक फोन आला तर हे होतं ते होतं. अहो मोदी साहेब, तुमच्या फोन मध्ये एवढी ताकद असेल ना, आमच्या धरणामध्ये पाणी नाही, एकदा फोन करा, पाणी पाठवून द्या बरं. तिथं आमच्याकडे लाईट नीट येत नाही. अहो, पाणी पाठवून द्या. म्हणजे अजितदादांच्या धरणातून नाही, खरं पाणी तिथं पाहिजे. अहो मोदी साहेब, इथं लाईट वेळेवर मिळत नाही, जरा फोन करा. मोदी साहेब, या तालुक्यामध्ये डोंगर नाही हो, फोन करा, डोंगर येऊन जाईल. मोदी साहेब, या वेळेस पाऊस पडणार आहे का नाही आम्हाला माहित नाही. मोदी साहेब, जरा फोन करा, जरा पाणी आम्हाला इथं डोंगर पाहिजे, पाणी पाहिजे. अहो, काय चाललंय तुमची भाषणं? मोदी साहेबांचा फोन जेव्हा आमचे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत होते, नाही आला मोदी साहेबांचा फोन का? तिथं 10 रुपये द्यायला काय पैसे नाहीत का तुम्हाला? जेव्हा आमचा त्या ठिकाणी कांदा अडचणीत होता, कांदा उत्पादक शेतकरी, नाही फोन करता आला मोदी साहेबांना की बाबा 10 रुपयाला कांदा आला, जरा 20 रुपयाला जाऊ द्या, 30 रुपयाला जाऊ द्या. ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा अडचणीत होता आणि त्यांना 300-400 रुपये अतिरिक्त मिळू शकले असते आणि त्यावेळेस तुम्हाला फोन नाही करता, मोदी साहेब तुम्ही पॉलिसी चुकवताय, जरा आमच्या शेतकऱ्याला अडचण त्या ठिकाणी येणार आहे. अहो, मोदी साहेबांना तुम्ही धनगर आरक्षण देण्यासाठी नाही फोन केला. अहो, इथं येऊन फडणवीस साहेब धनगर आरक्षणाच्या बद्दल लोकांना फसवतायत, खोटं बोलतायत, नाही मोदी साहेबांचा फोन आला. अहो, मराठा आरक्षणाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्वतःचा कार्यकर्ता आरक्षणाच्या विरोधात त्या कोर्टात जातोय, नाही मोदी साहेबांचा फोन आला. अरे काय करता त्या फोनचं? जर सामान्य लोकांना त्याचा फायदा होणार नसेल, चालेल का असला फोन? चालणार का असा नेता? अहो, फक्त तुम्ही तुमचा विचार त्या ठिकाणी करता आणि तिथं फक्त जिरवाजिरवीचं राजकारण करता. एक सेल्फी बघितला, त्या सेल्फीमध्ये काही नेते एका गाडीत बसले होते. अहो, मला काही लोकांनी म्हणलं दादा ड्रायव्हिंग सीटवर होते. मी काय म्हणलं, दादा ड्रायव्हिंग सीटवर नव्हते. ते जर पवार साहेबांबरोबर असते तर या महाराष्ट्राच्या ड्रायव्हिंग सीटवर म्हणजे मुख्यमंत्री पदावर 2024 ला 100% त्या ठिकाणी असले असते. आणि जे भाजप बरोबर दादा गेलेत ते ड्रायव्हिंग सीटवर कधीच जाणार नाही. उपमुख्यमंत्री जे होतात ते कधीही मुख्यमंत्री होत नाही. आणि भाजप बरोबर गेल्यानंतर एका लोकनेत्याला नक्कीच तिथं संपवलं जातं, हे त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलेलं आहे. अहो, काय दादांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फक्त स्वार्थाचा विचार केला. दादा काय म्हणतात भाषणामध्ये, तुम्ही वडिलांना निवडून दिलं, तुम्ही मुलाला निवडून दिलं, मुलीला निवडून दिलं. म्हणजे भाषणामध्ये तुम्ही साहेबांना काय म्हणता? साहेबांना तुम्ही वडील म्हणून म्हणता. मी तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी विचारतो की पवार साहेब, जर तुम्ही वडील म्हणून म्हणता आणि स्वार्थासाठी तुमच्या ईडी आणि सीबीआयची कारवाई त्या ठिकाणी होते आणि तुम्हाला फक्त सत्तेत राहायचे म्हणून तुम्ही वडिलांना सोडून गेला, जी व्यक्ती वडिलाचीच नाही झाली ती तुमची कधी होणार, हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. अहो, ही आजची परिस्थिती आहे. मध्ये आता सांगितलं गाडीमध्ये कोण बसलं होतं, गाडीमध्ये बरेच नेते बसलेले आणि त्याच्यामध्ये लोकसभेसाठी मित्र आणि विधानसभा आणि लोकसभा झाल्यानंतर काय तर कुस्ती, अशी आजची परिस्थिती आहे. अहो, मलिदा गँग बद्दल काय बोलणार? एका नेत्याचा पीए असं मी कळालं, त्या पीए कडे 10 टिपर आहेत, 10 टिपर. एका टिपरची किंमत 50 लाख. काय 16 काय हरकत नाही. माझे पीए जर इथं कुठे असतील तशा पद्धतीचं स्वप्न माझ्या पीएनी बघायचं नाही, हे इथं सांगतो. कारण का आम्ही लाभार्थी आणि तिथं मलिदा गँग करत नसतो, आम्ही लोकांचा विचार त्या ठिकाणी करत असतो. ही गोष्ट कुठेतरी आपण तिथं समजून घेतली पाहिजे. अहो, अजून एक गोष्ट सांगतो, इथं काय म्हणतात, लोकसभा झाल्यानंतर आमच्याकडेच यावं लागते. अहो, आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी राजकारणात आलोय? हा काय आम्हाला नुसतं इथं भाषण करायचे, आम्हाला नाही जायचं पुढं? अहो, आम्ही विचार नाही सोडला, आम्ही लोकांना नाही सोडलं आणि स्वार्थापोटी पवार साहेबांना तर आम्ही नाहीच सोडलं. त्यामुळे लोक आज आमच्या बरोबर आहेत, लोक या विचाराबरोबर आहेत. त्यामुळे आम्ही येत्या काळामध्ये इथं कुठलंही इलेक्शन असू द्या,
जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखाना, बँक, कुठलंही इलेक्शन असू द्या, आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे सर्व नेते आणि हा सुद्धा तुमच्या सर्वांचा कार्यकर्ता तुमच्या सर्वांबरोबर भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहील. काय म्हणतात, मी कर्जत जामखेडला जायला, कर्जत जामखेडचे लोक माझ्यावर प्रेम करतात, मी त्या लोकांवर प्रेम करतो. त्यांनी खऱ्या अर्थाने मला लढायला शिकवलंय. तिथली लोक तिथं काळजी घेतात, मी सुद्धा तिथली काळजी घेईन. पण ती त्या लोकांची काळजी घेत असताना मी तुम्हा सर्वांना सांगतो, या तालुक्याची आणि या परिसराची सुद्धा माझाच मतदारसंघ असल्यासारखं एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या सर्वांची काळजी नक्कीच घेईल असा शब्द या ठिकाणी देतो. आणि हे जे म्हणतात ना, पाणी नाही सोडणार, पाणी नाही सोडणार, हे कोणाच्या व्यक्तिगत धरणातून येणारं पाणी नाही. या धरणावर आणि या पाण्यावर कोणाचा हक्क आहे, तो सामान्य लोकांचा हक्क आहे. त्यामुळे तुम्ही जी धमकी देता, हवेतल्या धमक्या बंद करून टाका. लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही मला सांगा, कुठलं इलेक्शन आहे? विधानसभा, नंतर जिल्हा परिषद, नंतर पंचायत समिती. मग लोकसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या गावातून जर लीड दिली सुप्रियाताईंना, तर हे काय तुम्हाला धमक्या देणार आहेत? कशी धमकी देणार मतदारांना? कारण लोकसभा झाल्यानंतर 4 महिन्यानंतर विधानसभा परत आहे आणि विधानसभेसाठी तुमच्याकडेच त्यांना यायचंय. त्यामुळे अजिबात त्या बाबतीत तुम्ही कुठे घाबरू नका. हे धमकी बिमकी काय तुम्ही कुठेही तिथं लक्षात घेऊ नका अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो.